नमस्कार मंडळी. जेव्हा गाय किंवा म्हैस वासराला जन्म देते, तेव्हा सुरुवातीला गाईला, म्हैशीला जे दूध येते ते खूप घट्ट असते. ह्या दुधामध्ये विविध रोगांशी सामना करण्याची शक्ती असते. तर चला मग आज आपण याच दुधापासून तयार होणारी खरवस ही रेसिपी पाहणार आहोत. तर मी एका भांड्यामध्ये 1 लिटर चिकाचे दूध घेतले आहे. सोबतच 1 वाटी गूळ आणि वेलदोडे आणि जायफळाची पूड घेतली आहे. आता आपण गॅस सुरू करून हे भांडं गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याला थोडा वेळ हलवत राहायचं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. पाणी नाही घातलं तर खरवस जास्तच घट्ट होणार. तुम्ही तुमच्या हिशोबाने 1 किंवा 2 ग्लास पाणी घालू शकता. आता ह्याला आपल्याला एक उकळी येईपर्यंत ढवळत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे एक उकळी आलेली आहे आणि आपला खरवस घट्ट झालेला आहे. सतत हलवून हलवून या गाठी ज्या तयार झालेल्या आहेत त्या आपल्याला फोडून घ्यायचा आहे. खरवस हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ह्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटॅमिन ए, विटॅमिन डी सुद्धा असतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. आपला खरवस थोडा घट्ट झालेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला गूळ आणि वेलदोडे आणि जायफळाची पूड घालून घ्यायची आहे. ला गूळ आणि जायफळ विरघळेपर्यंत सतत ह्या मिश्रणाला ढवळत राहायचं आहे. एक 5 मिनिट ह्या मिश्रणाला आपल्याला ढवळत राहायचं आहे. जेणेकरून आपला गूळ छान प्रकारे विरघळला जावा. तुम्ही बघू शकता आपल्या खरवसचा कलर चेंज होत आहे. मी 5 मिनिट ह्या मिश्रणाला गूळ विरघळेपर्यंत ढवळून घेतलं होतं. आता ह्याच्यावरती मी जायफळाची पूड घालून घेणार आहे. आता आपला खरवस तयार झालेला आहे. आता आपण ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यावरती आपण बदामाचे काप करून घालून घेऊया. कशी वाटली साधी सोपी खरवसची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.